गुहागर विधानसभेचे आमदार श्री भास्कर शेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभेमध्ये ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी शिबिरांचं आयोजन केलं होतं। दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई रिक्षाची वाटप करण्यात येणार आहे असं महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती सुरू असून 25 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत ही नोंदणी सुरू असणार आहे आणि 10वी पास याची कमीत कमी पात्रता असणार आहे। केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन झालेला आहे। 93 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 400 जण बेपत्ता आहेत। 4 गावे वाहून गेलेल्याची सुद्धा माहिती मिळते। सैन्याला पाचारण करण्यात आलेलं आहे। यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला बेड्या, दाऊद शेखच्या कर्नाटकात आवळल्या मुसक्या। कारण उरणमधील यशस्वी शिंदेची हत्या झाल्यानंतर दाऊदला पकडण्यात आलेला आहे। पोलीस भरतीची अंतिम निवड यादी पुढील आठवड्यात डिक्लेअर होणार आहे असं धनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक यांनी सांगण्यात आलेलं आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात सुटणार नाही। सर्वपक्षीय नेत्यांनी मोदींची भेट घ्यावी, आमचा पाठिंबा असेल। उद्धव ठाकरेंचे मराठा आंदोलकांना आश्वासन। लाडक्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे। वर्षातून 1500 रुपयाची आर्थिक सहाय्यासोबतच आता वर्षाला 3 घरगुती गॅस सिलेंडरसोबत देखील मोफत देण्यात येणार आहे। याबाबत छगन भुजबळ यांच्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामार्फत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे असं मंगळवारी शासन निर्णय निर्गमित झाला असून राज्यातील गोरगरीब कुटुंबांना याचा फायदा होणार आहे असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय, मालिका 3-0 ने जिंकलेली आहे। श्रीलंकेविरोधातील सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय झाला असून मालिका भारताने 3-0 ने राखून जिंकलेली आहे। बहादूर शेख नखा येथे उभी राहणार पंचायत समितीची 6 मजली इमारत। अजित पवार, पालकमंत्री नामदार सावंत यांच्याकडून हिरवा कंदील। आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावा असल्यामुळे 6 कोटी निधीची गरज आहे। एसटी गटारात जाऊनही सर्व प्रवासी सुखरूप। देवरुख येथील घटना आहे ही। दुपारी आगारातून 1 वाजता श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणारी एसटी बस अंगवेली दिवाणमाळा या ठिकाणी गटारात गेली। सायंकाळी 5 वाजेपर्यंत गटारात गेलेली एसटी काढण्यात आलेली नव्हती। एसटीतील सर्व प्रवासी सुखरूप आहे असं सांगण्यात आलेलं आहे। ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा नको असे चिपळूणमधील तालुका सरपंच संघटनेच्या बैठकीत ठराव करण्यात आलेला आहे। कुंभारखाणी चर्मकारवाडीतील मोरीला पडलेली भगदाड। कुंभारखाणीमधील चर्मकारवाडीमध्ये मोरीला भगदाड पडलेले पावसाळ्यात दिसून आले। अडरे शाळेतील शैक्षणिक साहित्य वाटप। अडरे जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शिक्षण साहित्य वाटप प्रसंगी उपस्थित भाजपचे तालुकाध्यक्ष वसंतराव तामण। गुहागरमधील मढाळ येथील बचत गटाने केली नाचणी लागवड। संस्कार भारतीतर्फे विशारद गुरव यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। श्री नामदेव शिंपी समोजन नृत्य मंडळामार्फत दिनांक 1 ते 2 ऑगस्ट दरम्यान शहरातील खेंड महालक्ष्मी नगर येथील श्री नामदेव शिंपी समाज मंदिर येथे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। चौफेर न्यूजच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील।